वंदितो सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिणमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये आचार्य सांगतात की जीवाची निर्जरा कोणत्या परिणामांनी होणार आहे। जीव जेव्हा एकदेश शुद्ध वितराग परिणामात स्थित असेल तो भाव कर्म निर्जरेचा भाव आहे आणि त्यानीच वास्तविकतः यथार्थ निर्जरा म्हणजे संवरपूर्वक निर्जरा जीवनात होणार आहे। आमचं आत्मतत्व जे आहे हे आत्मतत्व अचिंत्य स्वभावी आहे, चित चमत्कार मात्र आहे, चिंतामणी रत्नाप्रमाणे आहे, कामधेनूप्रमाणे आहे आणि अशा या आत्मतत्वाची आराधना केल्यानेच आम्हाला आमचं स्वनिज आत्मतत्व जीवनात उपलब्ध होऊ शकतं। यानंतर आम्ही प्रकरण बघितलं होतं की आत्म्याची व्याप्ती किती आहे, आत्मा केवढा, हा जर कोणी प्रश्न आम्हाला विचारला तर आत्म्याची व्याप्ती ठरवताना आत्म्याचे सगळे गुण आणि आत्म्याच्या शुद्ध पर्यायी ही आत्म्याची व्याप्ती आहे। या व्यतिरिक्त आत्म्यामध्ये अजून काहीही नाही। जे पुद्गलादी विकार आहे, रागद्वेषादी विकार, ज्या 29 भावांना आचार्यांनी पहिलेच जीवाधिकारामध्ये पृथक केलं, रागादी आणि वर्णादी सांगून या भावांचा आणि आत्म्याचा तसा पाहिला तर आत्म्यात ते परिणाम होतात आहे आणि तरी देखील आत्म्याचा तो निज स्वभाव नाही, शुद्ध पर्याय नाही आणि म्हणून तो देखील आत्म्यासाठी परिग्रह आहे। ही गोष्ट कालच्या गाथेमध्ये आपण बघितली आणि आत्मा स्वतःच्या स्वचतुष्टयांनी युक्त आहे। पराच यत्किंचित देखील परमाणू एवढं द्रव्य देखील हा आत्मा ग्रहण करू शकत नाही आणि माझा भ्रम तर असा आहे की विश्वातील सगळे जगत म्हणजे विश्वच हे माझ्यासाठी बनलेलं आहे। या विश्वाचा मी उपभोग घेतला पाहिजे आणि हे विश्व माझं झालं पाहिजे। ही 1 कोटीची पराकाष्ठेची आमची लालसा आणि त्याच्यामध्ये आत्म्याचं निज तत्व बघितलं तर आत्मा फक्त आपल्या स्वचतुष्टयामध्ये संतुष्ट आहे आणि ही जी आम्ही आत्मतत्वाकडे ज्या दृष्टिकोनातून बघू तर आत्मा पराच ग्रहण करू शकत नाही। युक्तीने ही गोष्ट सिद्ध केली, जर अजीवाचं हा ग्रहण करेल तर आत्मा अजीव रूप झाला पाहिजे, पण हा अजीव रूप झाला नाही याचाच अर्थ यांनी आपलं काहीही परात टाकलं नाही आणि पराचं यत्किंचित देखील ग्रहण केलं नाही आणि म्हणून आमचा केवळ हा मिथ्या अभिप्राय आहे आणि जीवनात या मिथ्या अभिप्रायाला आम्हाला सोडायचं आहे आणि म्हणून केवळ चिंतनामध्ये आम्ही काल विषय ठेवलेला होता की आत्मा केवळ एक ज्ञायोग मात्र आहे। याचं चिंतन हाच भाव आमच्या अंतरंगामध्ये आम्हाला ठेवायचा आहे। सकाळी उठल्या उठल्या चिंतन जे करायचं की मी कोण आहे, मी एक ज्ञायक स्वभावी आत्मा आहे, मला काय प्राप्त जीवनामध्ये करायचं आहे, कशाच्या साह्याने करायचं आहे, या सगळ्या गोष्टींची आम्ही एकदा नीट उजळणी करावी आणि रात्री झोपताना आमच्या परिणामांमध्ये आम्ही ते करू शकलो का हा भावही जणू काही आमच्या परिणामांचं ऑडिट आम्हाला जीवनात करायचं आहे। तर अशा तऱ्हेने ही गाथा बघितल्यानंतर म्हणून निश्चय हा आहे, आत्म्याचा निश्चय कोणता आहे की परद्रव्यामध्ये काहीही बिघाड हो,
परद्रव्यामध्ये उत्पन्न हो, नष्ट हो, त्याच्यामध्ये छेद हो, भेद हो, मला त्याचं काहीही नाही, कारण मी माझ्या आत्मतत्वामध्ये एक परिपूर्ण रीतीने विद्यमान आहे. हाच कलश, ही गाथा कुंद कुंद भगवान या ठिकाणी ठेवत आहे. गाथा नंबर 209. छिज्जदुवा भिज्जदुवा निज्जदुवा अहवजादु विप्पलयम् जम्हा तम्हा गच्छतु तहा विहून परिगहो मज्जम. छिज्जदू कापल्या जाओ, छेद हो, भिज्जदू भेद हो, निज्जदू कोणी पळवून घेऊन जाओ, किंवा अहव जादू विप्पलयम किंवा याचा विलय हो, नाश हो. ज्या ज्या तऱ्हेने निघून जम्हा तम्हा गच्छतो, कोणत्याही प्रकारे तो निघून जाओ, तथापि निश्चयाने परिग्रह माझा नाही. या ठिकाणी परिग्रह म्हणत असताना मागच्या गाथेत जो परिग्रहाचा अर्थ लावला तो या ठिकाणी लावायचा नाही. या ठिकाणी परिग्रहाचा अर्थ परद्रव्य लावायचं, आणि परद्रव्य लावत असताना परद्रव्यामध्ये काहीही परिणमन झालं तरी त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. परिग्रह परद्रव्य जे आहे हे जर छेद झाला, भेद झाला, दुसऱ्या कोणी हिरावून घेतलं, ते नष्ट झालं, किंवा त्याची जी परिणती होणार असेल ती परिणती जरी झाली तरी त्याच्यामुळे माझ्यामध्ये काहीही फरक पडू शकत नाही. परद्रव्य छेदो, या ठिकाणी परद्रव्य छेद हो, भेद हो, कोणी त्याला घेऊन जाओ अथवा नष्ट हो, किंवा कोणत्याही प्रकारे निघून जाओ. परद्रव्यांच्या बाबतीत आम्ही एक नक्की ठरवू शकतो की परद्रव्याचा आणि माझा संयोग संबंध आहे. हा संयोग संबंध कुठपर्यंत असणार आहे याचा जर आम्ही विचार केला तर ज्या समयी आम्हाला परद्रव्याचा संयोग झाला त्याच समयी चिंतन करायचंय की जे जे संयोग माझ्या जीवनात मला प्राप्त झालेले आहे ते संयोग हे वियोग धर्मी आहे. जे संयोग झालेले आहे त्याचा वियोग जीवनात नक्की घडणारच आहे. शरीर संयोगाने प्राप्त झालं, शरीराचा वियोग होणारच आहे. हे धनधान्यादी संयोग संबंधाने प्राप्त झाले, याचा वियोग जीवनात होणार आहे. हे जे काही सगळं बाह्य मला संयोग संबंधात प्राप्त झालं, ज्याचा संयोग झाला त्याचा माझ्याजवळ राहण्याचा कालावधी देखील निश्चित ठरलेला आहे. आणि तेवढा काल संपला की तो संयोग नष्ट होणार आहे. एखादी सुवर्णाची वस्तू आपण खूप आवडीने बनवतो आणि मला असं वाटतं की ही वस्तू माझ्याजवळ टिकली पाहिजे, पण नक्की लक्षात घ्या ती किती दिवस माझ्याजवळ टिकेल, जोपर्यंत त्याचा आणि माझा संयोग संबंध आहे तोपर्यंत. जर संयोग संबंध संपला असेल तर ती वस्तू हरवेल, कोणी चोरून नेईल, कोणी कुठे पडून जाईल, आम्हाला लक्षातही येणार नाही. अशा रीतीने त्या वस्तूचा आणि माझा वियोग होणार आहे. आणि म्हणून प्रथमतः आम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जे संयोग आहे ते वियोगाला प्राप्त होणार आहे. दुसरा परत आम्हाला भाव या गाथेच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा आहे तो हा ठेवायचा आहे की जे शरीर आहे हे शरीर मरण धर्मा आहे. शरीराची व्याख्या करताना संस्कृत मध्ये व्याप्ती त्याची सांगितले, शीर्यते इति शरीर. जे शीर्ण होणार आहे, जे हळूहळू त्याची ताकद कमी कमी होत जाणार आहे, वीर्य कमी कमी होत जाणार आहे, ते आहे शरीर. शीर्यते, क्षीण होणार आहे ते शरीर आहे. आणि पहा असंच आहे की नाही, आमची तरुणपणामध्ये जी ताकद आहे ती आमची वार्धक्यामध्ये ताकद उरत नाही. म्हणजे आमचं हे शरीर त्या ठिकाणी आम्हाला अगदी हमखास आमच्या वयाची जाणीव करून देतं. शरीराचा तो गुणधर्म आहे. कोणाही व्यक्तीचं शरीर हे कधीही टिकलेलं नाही.
आणि म्हणून शरीर आणि आत्म्याचा संवाद देखील ऐकण्यासारखा आहे, की आत्मा शरीराला म्हणतो की मी तुला एवढं मिष्टान्न दिलेलं आहे, तुझे लाड कौतुक पुरविलेलं आहे, तुझे मागशील ते मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि आता तुला मी नक्की माझ्या सोबत परभवामध्ये पण घेऊन जाणार आहे. शरीराचं उत्तर काय असेल? शरीर म्हणतं की तू मूर्ख आहेस की काय आहेस? अरे एवढे राजे महाराजे, एवढंच नव्हे तर चक्रवर्ती, बलराम बलभद्र, नारायण प्रतिनारायण, एवढंच नव्हे तर तीर्थंकर, यांच्या सोबत देखील मी गेली नाही तर तुझ्या पामराची कथा ती काय? कुणाच सोबत मी कधी गेलेली नाहीये. आणि म्हणून या शरीराच्या बाबतीत परत आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, की शरीर हे मरण धर्मा आहे. तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची, की शरीर हे रोग जन्मा आहे. शरीरामध्ये अनेक प्रकारची दुखणी सुरूच असतात, छोट्या मोठ्या कुरबुरी. आणि शरीराचं ते एक आहेच, की त्याच्यामध्ये या कुरबुरी सतत चालूच राहणार आहे. आणि म्हणून या सगळ्यांना आम्हाला आमच्या मनामध्ये ठेवून हा परद्रव्य आहे, शरीर परद्रव्य आहे, या वस्तू परद्रव्य आहे, असं चिंतन अहर्निशा आम्हाला जीवनात करायचंय. आम्ही कुठे कार्य करतो आणि आम्ही काय करायला पाहिजे. आता आम्हाला पहा, शरीरावरून गोष्ट निघाली म्हणून शरीर हे आम्हाला नामकर्माच्या उदयात शरीराची प्राप्ती झालेली आहे. शिवाय आमचं स्थिर नामकर्म असेल तर आमच्या धातू उपधातू स्थिर राहतात, म्हणजे त्याच्यामध्ये एवढा बिघाड होत नाही. नंतर शुभ कर्माचा उदय असेल, नामकर्मामधलं शुभ कर्म, त्याचा जर आम्हाला उदय सुरू असेल तर आम्ही सुस्थितीत राहू शकतो. जर अस्थिर नामकर्माचा उदय असेल, अशुभ नामकर्माचा जर आमचा उदय सुरू असेल तर आमच्या शरीराच्या कुरबुरी ह्या सतत सुरू असतात. मग आता आम्हाला काय करायचंय? शरीर स्वस्थ ठेवायचं आहे, हे आमचं समजा सध्याचं आमचं महत्वाचं आहे, कारण आम्ही असं म्हणतोय की शरीर माध्यम खलु धर्म साधनम. जर आमचं शरीर स्वस्थ राहील तर आम्ही धर्म साधना करू शकतो. आणि म्हणून शरीर स्वस्थ राहिलं पाहिजे, निदान धर्म साधना करण्यापुरतं तरी, निदान मंदिरात जाण्यापुरते तरी आमचे पाय शाबूत असले पाहिजे, निदान तीर्थवंदना करण्यापर्यंत तरी आमचे म्हणजे आमच्या पायामध्ये बळ असलं पाहिजे. आमच्या जिभेमध्ये देखील भगवंताची स्तवन करण्याची शक्ती नेहमी विद्यमान असली पाहिजे, असं जर आम्हाला वाटतं आहे. आणि ते वाटणं गैर नाही, ही भावना आहे आमची, ही काही याचना नाही आहे भगवंताजवळ, ही आमची एक भावना आहे स्वतःप्रतीची. तर असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही शरीराला स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी आम्ही काही जे खायचं असेल त्या गोष्टी खातो, परंतु यांनी आमचं शरीर स्वस्थ राहणार आहे का, हा पहिला मुद्दा. जर शरीर स्वस्थ राहायचं असेल तर आमचं नामकर्म हे बदललं पाहिजे. शुभ नामकर्माचा, स्थिर नामकर्माचा उदय आमच्या जीवनात असला पाहिजे. आणि हा उदय जर आमच्या जीवनात असावा तर आम्हाला आमच्या परिणामांमध्येच मंदता ठेवावी लागेल. जर आमचे परिणाम संक्लेश परिणाम आहे आणि आम्ही म्हणत असू की आम्हाला पापबंध होत म्हणजे व्हायला नको, तर असं शक्य नाही. म्हणून शुभ परिणामांनी आम्हाला शुभ आयु, शुभ नाम, शुभ गोत्र, शुभ वेदनीय कर्माचा आश्रव आणि बंद होणार आहे. पण आम्ही ज्या ठिकाणी मूळ कारण आहे त्या मूळ कारणाला न बघता बाह्य गोष्टीवर आम्ही उपचार करतो. रोग झालेला आहे, रोग झालेला असताना वरवर आम्ही शरीराची डागडुगी करतो. पण शरीराचा रोग कसा दुरुस्त होईल याचं मूळ कारण कोणतं, इथे मात्र आम्ही वर्क करत नाही. आणि ही आमची जीवनामधली खरी चूक आहे. या ठिकाणी सांगतात आहे आचार्य, परद्रव्यामध्ये काहीही होऊ दे, त्याची तयारी मानसिकता आमची पहिलेपासून आम्हाला निर्माण करायला हवी. पहिलेपासून मनामध्ये चिंतवन हे ठेवायचं आहे की हे माझ्यासाठी परद्रव्य आहे,
परद्रव्याला छेद झाला, भेद झाला, ते कोणी घेऊन गेलं, कोणत्या प्रकारे निघून गेलं, तरी मी परद्रव्याचं कधीही ग्रहण करत नाही. कारण परद्रव्य हे माझं स्व नाही आणि मी त्यांचा स्वामी नाही. परद्रव्य परद्रव्याचे स्व असून परद्रव्यच त्याचा स्वामी आहे. मीच माझा स्व असून मीच माझा स्वामी आहे असं मी जाणतो. आणि म्हणून हा सतत आपल्या शुद्ध आत्म्याच्या आराधनेमध्ये माझा काळ कसा व्यतीत जाईल याचंच चिंतन, याचंच मनन तो जीवनात सातत्याने करतो. भावार्थ पहा, ज्ञानीला परद्रव्य सुधारण्याचा किंवा बिघडविण्याचा हर्ष विषाद मुळीच होत नाही. कारण न्यायक भाव ध्रुव आहे अशी त्याची दृढ प्रतीती आहे. मग आमच्याही मनामध्ये प्रश्न येतो की समजा ज्ञानीला परद्रव्याविषयी काहीही नाही, तर परद्रव्याविषयी तो सम्यक दृष्टी जरी असला तरी आम्हाला राग करताना तो दिसतो. घर गृहस्थ अवस्थेत आहे, त्याच्याही जीवनामध्ये हर्ष विषादाची भावना आम्हाला पाहायला मिळते. मग आता असं का आहे? तर याला उत्तर एकच आहे की ज्ञानीचा अभिप्राय आम्हाला बघायचा आहे, ज्ञानीची श्रद्धा आम्हाला बघायची आहे. कदाचित चारित्र्यामध्ये ती गोष्ट अजून पूर्णांशाने उतरलेली नाही, पण त्याच्या अभिप्रायामध्ये श्रद्धेमध्ये मात्र निरंतर हेच असणार आहे की हे परद्रव्य माझं असू शकत नाही. तोंडाने तो म्हणेल की मला माझ्या घरी जायचं आहे, पण त्याची श्रद्धा जर आम्ही बघितलं तर श्रद्धेमध्ये मात्र घर कोणाचंही असू शकत नाही. ही त्याची बलवती श्रद्धा सदैव जीवनामध्ये विद्यमान असते. ज्ञानीच्या जीवनात राग आहेच, कारण चारित्र मोहनीयाचा अनंतानुबंधीचा गेला तरी अप्रत्याख्यानजनित राग प्रत्याख्यानजनित राग त्याच्या जीवनात आहे, नाही असं नाही आहे. त्यालाही वस्तूबद्दल आकर्षण राहील, पण राहत असताना आसक्ती नाही. ती वस्तू हवीशी वाटेल तात्पुरती, पण त्याच्याविषयीची आसक्ती आहे की ही वस्तू मिळाली नाही तर मी जीवन जगूच शकणार नाही, ही आसक्तीची भावना मात्र संपलेली असेल. राग आहे, पण तो रागाला आपलं मानत नाही. तो त्याच्याविषयी केवळ ज्ञाता राहतो की राग आलेला आहे माझ्या जीवनात आणि त्याचा तो न्यायोग बनण्याचा त्याचा जीवनात प्रयत्न असतो. तर अशा तऱ्हेने ज्ञानीच्या आणि अज्ञानीच्या जीवनामध्ये खूप अभिप्रायामध्ये महत् अंतर आहे. ज्ञानीचा अभिप्राय सदैव योग्य रीतीचा आहे, त्यामुळे त्याची जी काही क्रिया होणार आहे, क्रिया देखील ही ज्ञानीची क्रिया ज्ञानाने रचित आहे आणि अज्ञानीची जी क्रिया आहे ती अज्ञान रचित आहे. अज्ञानी जो आहे अनंतानुबंधी राग त्याच्या जीवनात आहे आणि म्हणून त्या रागाविषयी त्याला रुची आहे. राग चांगला आहे ही भावना त्याची आहे. आणि ज्ञानीच्या जीवनात राग होतो आहे, पण तो त्याला आत्म्याची कमजोरी मानतो आहे आणि हा राग माझ्या जीवनातून कधी नष्ट होईल ही त्याची भूमिका निरंतर विद्यमान आहे. श्रद्धा त्याला निरंतर हे सांगते आहे की हा राग तुझ्या जीवनात हा तुला सोडण्यायोग्य आहे, याचा तू स्वामी नाही आहे, हा तात्पुरता पर्यायी मध्ये आलेला आहे, पण पर्याय पुढच्या क्षणामध्ये नष्ट होणार आहे. तू मात्र न्यायोग स्वभावी आत्मा आहे. असा जो रागाचा साक्षी बनेल त्याच्या जीवनातून राग बाजूला होऊ शकतो. तोच त्या बाह्य परिग्रहाविषयीचा उदासीन भाव ठेवू शकतो. भरत चक्रवर्तीच्या जीवनात षटखंडाचं राज्य होतं, नवनिधी ह्या सगळ्या त्याच्या जीवनात होता आणि आसक्ती शून्य होती. चारित्र मोहनीयाचा उदय होता. युद्ध केलं, पण युद्ध करत असताना हा माझा शत्रू आहे आणि याला मी मारलंच पाहिजे हा भाव नव्हता. म्हणजे अत्यंत अंतरंगामधली शुद्धता, पण चारित्र मोहाची जबरदस्त अशा प्रकारची पकड जीवनात त्यांच्या आम्हाला दिसते
आणि म्हणून आम्ही नेहमी उदाहरणं आमच्या ग्रंथांमध्ये उदाहरणं आलेले आहे भरत चक्रवर्तींसारख्या सम्यक दृष्टी जीवांचे, रामासारख्या क्षायिक सम्यक दृष्टी जीवांचे, की त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारची विपरीतता निर्माण झाली आणि त्या विपरीत अवस्थेमध्ये देखील त्यांचं आपल्या आत्मतत्वाविषयीचं अनुभवन मात्र प्रगाढ राहिलेलं आहे. आता याच अर्थाला दृढ करणारे पुढील गाथेचे सूचक काव्य सांगतात. मागच्याचा उपसंहार आणि पुढे आचार्यांना जे प्रतिपादन करायचंय त्याचं सुतोवाच करणारं हे अमृतचंद्र आचार्यांचं कलश. इत्थं परिग्रहमपास्य समस्तमेव सामान्यतस्वपरयोर विवेक हेतुम् अज्ञानमुज्झित मना अधुना विशेषात् भूयस्तमेव परिहर्तुमयं प्रवृत्तः. याप्रमाणे सामान्यपणाने सर्वच परिग्रह सोडून, सामान्यपणाने याचा अर्थ या ठिकाणी की अजून परिग्रहाच्या विशेषात ते गेले नाही. विशेषात आता जाणार आहे पुढे, कशा कशाचा परिग्रह आहे यामध्ये जाणार आहे, पण या ठिकाणी सामान्यपणाने कथन केलं की सर्व प्रकारचा परिग्रह सोडून स्व आणि पर यातील अविवेकाला कारणभूत अज्ञानाला सोडण्याचे ज्याचे मन आहे आणि स्वपरामध्ये जोपर्यंत हा भेद विज्ञान करत नाही, स्वपरामध्ये जोपर्यंत याची एकत्व मान्यता आहे, पराविषयी कर्तृत्व बुद्धी आहे, भोक्तृत्व बुद्धी आहे, परवस्तू मला सुखी दुःखी करू शकतो, ही जोपर्यंत त्यांच्या जीवनात मान्यता आहे, जोपर्यंत भेद विज्ञान नाही, म्हणजे हा अविवेक जोपर्यंत आहे आणि या अविवेकाला कारण काय आहे तर याचं अज्ञान, मिथ्यात्व हे याच्या अज्ञानाला कारणीभूत आहे. म्हणून अज्ञानाला सोडण्याचे ज्याचे मन आहे. पण आता मात्र या अज्ञानाला, या एकत्वालाच त्यांनी विविध रूपाने स्व आणि पर विभक्त करून बघितलंय. जे जोडून होतं, जे संयोगजन्य होतं, त्याच्यामधलं त्यांनी आत्मतत्व बाजूला केलेलं आहे आणि पर जे आहे पराला त्यांनी वेगळं अनुभवलेलं आहे. पर माझ्यापासून पृथक आहे ही जाणीव ज्याच्या जीवनात झालेली आहे, असा हा ज्ञानी त्या परिग्रहाला विशेषतेने वेगवेगळे सोडण्यास प्रवृत्त होतो. आणि विशेष रूपाने आता परिग्रहाची नावं आचार्य सांगणार आहे आणि त्यावर गाथा देखील आचार्य सांगणार आहे. आणि या परिग्रहाला विशेष रूपाचा परिग्रह जो आहे त्यामध्ये येणार आहे ज्ञानीला पुण्याचा परिग्रह नाही, ज्ञानीला अधर्माचा म्हणजे पापाचा परिग्रह नाही, आहाराचा परिग्रह नाही, पेयाचा परिग्रह नाही, कोणत्याही प्रकारच्या परिग्रहांपासून हा जीव कशा रीतीने रहित असणार आहे हे पुढे आता आचार्य स्वयं सांगणार आहे. स्व आणि पर यांना एकरूप समजण्याचं मूळ कारण जी आज तागायत पर्यंत एकत्व बुद्धी होते कुठे, परद्रव्यांप्रती शरीर मी, क्रोध मी, अशी ही रागद्वेषादी परिणामांमध्ये किंवा शरीरादी परद्रव्यांमध्ये, किंवा एवढंच नव्हे तर उपचरित असद्भूत व्यवहारण्याचा विषय असलेल्या घर दार पुत्र मित्र कलत्र आदींमध्ये, अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याचा विषय असलेल्या शरीराप्रती, सद्भूत व्यवहारण्याचा उपचरित सद्भूत व्यवहारण्याचा विषय असलेल्या रागद्वेषांप्रती, याची जी एकत्व मान्यता जीवनामध्ये होती की हे म्हणजेच मी आहे. आज तागायत पर्यंत माझ्या विभावालाही हा कुरवाळत होता. आज तागायत पर्यंत मान अपमानाचे हार तुरे याला खूप आकर्षित करत होते. परंतु आता ज्ञानी झालेला आहे आणि ज्ञानी झाला तर त्याच्या जीवनात समीचीन दृष्टी आली, हार तुर्यांप्रती आकर्षण त्याचं संपलेलं आहे. पद, प्रतिष्ठा, पैसा या सगळ्या गोष्टींपासून तो विमुख झालेला आहे.
या गोष्टीमध्ये त्याला स्वारस्य वाटत नाही. शेवटी हे पर आहे जीवनामध्ये. पद पर आहे, प्रतिष्ठा पर आहे, पैसा पर आहे. या सगळ्या उपाधींपासून तो आता निवृत्त झालेला आहे. आणि हे कशामुळे त्याला शक्य झालं? तर त्याचं आता भेदविज्ञान जागृत झालं. जोपर्यंत भेदविज्ञान नव्हतं तोपर्यंत ह्या गोष्टींमध्ये, या बाह्य व्यापामध्ये तो अडकलेला होता. म्हणून याचं मूळ कारण अज्ञान होतं. आणि अज्ञान म्हणजे या ठिकाणी क्षयोपक्षमिक अज्ञान होतं. आणि क्षयोपक्षमिक अज्ञान हे नेहमी मिथ्या दर्शनाशी अविनाभावी अज्ञान आहे. म्हणून याच्या जीवनात मिथ्या दर्शन होतं. मिथ्या अज्ञान म्हणजे कुमती कुश्रुत ज्ञान याच्या जीवनात होतं. आणि यामुळे परवस्तूमध्ये याला आत्मत्व बुद्धी होती. अहंकार ममकार या गोष्टी याच्या जीवनात होत्याच होत्या. एवढंच नव्हे तर परकर्तृत्व आणि परभोक्तृत्व, मी कोण आणि माझ्यामुळे किती सुंदर झालं, हा अहंकार जीवनामध्ये त्यांनी अखंड अविरत रूपाने जीवनात जोपासना केली याची. आणि कशासाठी? तर या क्षयोपक्षमिक अज्ञानापोटी. म्हणून त्यामुळे परद्रव्य रूप परिग्रहाचं ग्रहण आहे. म्हणून प्रथम गाथेमध्ये ज्ञानीला परिग्रहाचा सामान्यतः त्याग सांगितलेला आहे. म्हणून पहिल्यांदा तर सांगितलं की तू परद्रव्यामध्ये त्याग कर. परद्रव्याचं जे काही व्हायचं असेल ते त्याच्या परद्रव्याच्या उपादानांनी जे होणार आहे ते होणार आहे. तू कितीही टिकवून ठेवण्याचा संयोग प्रयत्न केला तरी देखील संयोग जर तिथे राहणार नसेल तर तो राहणारच नाही. तू धरून ठेवलं तरी ते सुटून जाईल. आणि म्हणून परिग्रहाला टिकविण्याचा अट्टहास तुझ्या जीवनातला हा तुला सोडून द्यायला हवा. तुझ्या टिकवल्याने तो टिकू शकत नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि म्हणून ज्ञानीला परिग्रहाचा सामान्यतः त्याग सांगितला. आता त्याला विशेष रूपाने सोडण्याचा उपदेश दिलेला आहे. आणि आता विशेषाने या ठिकाणी आता पुढे गाथांमध्ये तुला कशा कशाचा परिग्रह आहे आणि तो तुला सोडायला पाहिजे ही गोष्ट सांगितली. गाथा नंबर 210. अपरिग्रहो अनिच्छो भणिदो नानीयनेच्छदे धम्मम् अपरिग्रहो दुधम्मस् जानगो तेन सो होदी. अनिच्छो म्हणजे इच्छा न करणारा हा जीव. अपरिग्रहो परिग्रहाने रहित आहे असे सांगितले आहे. आता कोणत्याही तऱ्हेची इच्छा अभिलाषा जीवनात त्याची निघून गेलेली आहे. इच्छा निघून गेलेली आहे हे म्हणत असताना त्याचा आम्हाला मतितार्थ समजायचा आहे. इच्छा म्हणजे लोभ. लोभ राहणार आहे जीवनामध्ये 10व्या गुणस्थानापर्यंत. जोपर्यंत सूक्ष्म लोभ आहे तोपर्यंत इच्छा जीवनात आहे. पण ही या ठिकाणी इच्छा घेतली, ही इच्छा घेतली अनंतानुबंधी जनित इच्छा. याचेही अनेक भेद प्रभेद आहे. अनंतानुबंधी जनित इच्छा ही फक्त पहिल्या गुणस्थानात किंवा 3 गुणस्थानात असू शकते. 4थ्या गुणस्थानामध्ये इच्छेचा अभाव आहे, कारण अनंतानुबंधी जनित इच्छा नाही. चारित्र मोहजनित राग परिणाम आहे, पण राग परिणाम असताना देखील आसक्तीपूर्ण असणारा परद्रव्याविषयीचा भाव संपलेला आहे. म्हणून इच्छा त्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने नाही असं म्हटलेलं आहे. म्हणून इच्छा न करणारा असा जीव परिग्रहाने रहित आहे असे सांगितले आहे. आणि ज्ञानी धर्माची म्हणजे पुण्याची इच्छा करत नाही. धर्म या ठिकाणी धर्म कशाला म्हटलं तर वस्तु सहावो धम्मो किंवा चारित्तम खलु धम्मो हा या ठिकाणी धर्म लावायचा नाही. धर्म लावताना आमची शुभ भावना, पुण्य, व्यवहार धर्म याला या ठिकाणी धर्म म्हटलाय. म्हणून शब्द समजताना
आम्हाला त्याचा गूढार्थ पण समजला पाहिजे, त्याच्यामधलं रहस्य आम्हाला कळलं पाहिजे. कारण धर्म हा शब्द आम्ही प्रवचनसार मध्ये चारित्तम खलु धम्मो हा तिथेही शब्द लावलेला आहे, किंवा दसलक्षण धर्म म्हणतो आम्ही, रत्नत्रय धर्म म्हणतो, तिथेही धर्म हा शब्द लावतो. आणि तिथे धर्म म्हणत असताना जीवाचा एक देश शुद्ध वितराग परिणाम म्हणतो. पण या ठिकाणी धर्म म्हणत असताना तो भाव न लावता धर्म म्हणजे हा व्यवहार धर्म, हा शुभ धर्म, हा याचा अर्थ लावायचा की ज्याच्या माध्यमातून शुभ भाव झाले की आम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. हा जो धर्म आहे याला इथे धर्म म्हटलेला आहे. हा आहे व्यवहार धर्म. म्हणून धर्म याची व्याप्ती की हा जीव धर्माची म्हणजे पुण्याची इच्छा करत नाही, त्यामुळे तो पुण्याच्या परिग्रहाने रहित आहे. म्हणून हा जो जीव आहे, हा जीव आता अशा प्रकारे इच्छित नाही की माझ्या जीवनात व्यवहार धर्म आला पाहिजे, शुभ कर्म आलं पाहिजे, कारण तो कर्माविषयीच उदासीन आहे. मग शुभ कर्म काय आणि अशुभ कर्म काय, दोन्ही त्याच्यासाठी तो त्यापासून उदासीनच आहे. आणि म्हणून ते माझ्या जीवनात असले पाहिजे हा भाव त्याच्या जीवनातला संपलेला आहे. व्यवहार संपलेला नाही, पुण्य संपलेलं नाही, पण पुण्याविषयीचा अनुराग संपलेला आहे. लक्षात घ्यायचं. जर आम्ही म्हटलं की तो पुण्याविषयी उदासीन आहे, असं नाही आहे. पुण्य तो जीवनात करणार आहे, होणार आहे, त्याच्या भूमिकेनुसार त्याला ते करावं लागणार आहे. पण पुण्याविषयी जी आत्मत्व बुद्धी आहे की पुण्याने मोक्ष होतो, ही बुद्धी मात्र संपलेली आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनात त्याला पुण्याचा देखील परिग्रह नाही असे तो म्हणतो आणि जाणतो. असा हा केवळ न्यायक मात्र मी आहे हे अनुभवतो. म्हणून तो आराधना करेल तर वितरागतेची करेल. त्याच्या जीवनात अंतिम ध्येय तो निवडेल तर एक शुद्धता, म्हणजे तो शुद्धतेलाच आपलं मानेल. आणि ती शुद्धता प्राप्त करण्यासाठी अनुषंगाने जे येतील ते येणारच आहे, त्याला तोही टाळू शकत नाही, पण त्याला तो धर्म म्हणत नाही. ही एक विलक्षण भूमिका ज्ञानीच्या जीवनात, आणि ही ज्ञानीच्या जीवनात कशी असते हेही आम्ही अनुभवू शकतो. आमच्याही जीवनात अशा प्रकारची भूमिका असते. आम्ही कधी कधी तोंडाने वेगळं बोलतो आणि अंतःकरणात वेगळं असतं, असंही आमच्या जीवनात चालते. ज्ञानीच्या जीवनात कपट नाही आहे, याला कपटही म्हणता येत नाही. ज्ञानीच्या परिणामांची ही अशी निर्मलता आहे की त्याच्या जीवनात अशा प्रकारचा भाव, सदैव वितराग भावाची आराधना ही सतत विद्यमान असते. आणि व्यवहार धर्म ही तो करतो, पण व्यवहार धर्म करत असताना त्याची इच्छा मात्र त्याच्याविषयीची संपलेली आहे. उद्याला याविषयी मतितार्थ पाहू. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.